ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति वन्दातीतं गगनसदृशं एकं नित्यं विमलमचलं सर्वसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मज हृदयी सद्गुरु तेने तारेला हा संसार गुरु म्हणून हे विशेष आत्या धरू विवेकावरील. सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. आज या प्रवचन रूपी सेवेत आज जी प्रवचन रूपी सेवा होणार होती ते वेगळे महाराज होते, पण मग ज्योतिताई म्हटल्या की सेवा तुम्ही करा म्हणून, कारण की आजचे जे महाराज आहेत ते उपलब्ध नाही आहेत, त्यामुळं मला सांगितलं. तर मी काय मोठा काय प्रवचन करणे किंवा मला काही येत नाही, कारण मी अजूनही अज्ञानच आहे. पण ताईंची इच्छा अशी की सर्वांना जे काही म्हणजे नवीन साधकांना काहीतरी बोलण्याची संधी दिली पाहिजे. त्यामुळं त्यांनी हे आज पुन्हा एकदा, म्हणजे अगोदरही एकदा मला सेवा करण्याची संधी मिळाली होती, पण परत एकदा संधी मिळाली म्हणून पुन्हा एकदा ज्योतिताईंचा आणि रघुनाथ फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो आणि प्रवचन रूपी सेवेसाठी सुरुवात करतो. तर प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ववी ज्ञानेश्वरी मधली पहिलेच नमन करताना ज्ञानोबाराय म्हणतात, मज हृदयी सद्गुरु तेने तारेला हा संसार करू म्हणून विशेष आत्या धरू विवेकावरील. तर माऊली म्हणतात की ज्यांनी मला या संसार पुरातून तारून नेले ना, तर अशा सद्गुरूला मी माझ्या हृदयात आदरपूर्वक साठवलेले आहे आणि म्हणून मला विवेकाबद्दल विशेष अतिशय आदर आहे. तर का ज्यावेळेस सद्गुरू आयुष्यात येतात ना, ज्यावेळेस सद्गुरू आयुष्यात येतात तर ते आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देतात. ते म्हटलं तर कसं, तर मग सद्गुरू येऊन आपल्यावर कृपा करतात. म्हणजे काय करतात, तर आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करून देतात. आता ते जर म्हटली तर कशी, तर भगवंत प्राप्त करणं एवढं सोपे आहे का? नाही. तर पहिल्यांदा आपल्याला ते भगवंताचं, आता कुठेही जायचं असलं तरी आपल्याला कुठला तरी पत्ता माहित असायला पाहिजे किंवा कोणाला तरी विचारून जावं लागते, नाही का? तर मग पत्ता जर माहित असेल, आता आपल्याला ह्या गावावरून त्या गावाला जायचं, तर आपल्याला एक तर पत्ता माहित पाहिजे, नाहीतर सांगणारा कोणीतरी पाहिजे. तसा आपल्याला या भवसागरातून पार नेण्याचा पत्ता फक्त एकच व्यक्तीकडे असतो, तो म्हणजे सद्गुरू. आता सद्गुरू करतात काय, तर मानवी 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 जे मनुष्याला जी भ्रांती असते किंवा मनुष्य ज्या वळणावर चालला असतो, म्हणजे त्याचं वळण त्याला पोहोचायचं एका ठिकाणी असते, पण आपण जातो वेगवेगळ्या रस्त्याने, नाही का? तर मानवी जीवनाचं जाण्याचं स्थान आहे ना, तर ते भगवंताजवळ आहे. मग ते जायचं कसं, तर ही रीत दाखवून देणारे संत असतात, सद्गुरू असतात. म्हणून माऊली सांगतात की अशा सद्गुरूंना मी माझ्या हृदयात स्थान दिलेलं आहे. तर अशा सद्गुरूंना माझ्या हृदयात स्थान दिलेलं आहे. मग ते कशासाठी, मग काय 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 सद्गुरूंनी काय कृपा केली असेल त्यांच्यावर, ते मानतात की माझं हृदय सद्गुरू, नाही का? तर बघा ना, सद्गुरू काय करतात, सद्गुरू म्हणजे आता मग सांगितल्याप्रमाणे एखादा वाट दाखवणारा, नाही का? वाट दाखवणारा का तो आपल्याला ज्या ठिकाणी जायचं नेमकं त्याच ठिकाणी आपल्याला पोचवतो. तर आता बघा, तर याच्यासाठी नाही का बरेचसे असे सांगितलंय, नाही का,
संत चरण लागता सहज वाचण्याची वेळ, म्हणजे आता ते थोडस लांब गेलं थांबा. तर गुंजे विनय इथं कोण सांगे, माऊली हरिपाठात म्हणतात गुंजे विनय, म्हणजे गुरु विनय हे कोणी आपल्याला हितच सांगू शकत नाही, नाही का. सद्गुरु वाचून सापडे नसोय, धरावे ते पाय आधी आधी, तुकाराम महाराज सांगतात ते. तर मग जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तरी सद्गुरूंना शरण जावं लागतं. आता फक्त सद्गुरूला शरण जाऊन शरणच गेलं, फक्त सद्गुरूंना शरण गेलं तर चालणार आहे का? नाही. तर मग तिथूनही पुढून ज्या वेळेस सद्गुरूंकडे जातो आपण, सद्गुरू आपल्याला काहीतरी मार्ग देतात म्हणजे नाम देतात किंवा काहीतरी हिताची गोष्ट सांगतात आपल्याला. बघा, नाम दिलं तर नामाच्या चिंतनाने साधक इतका नामाच्या चिंतनाने साधक त्या भगवंत परमात्म्याशी एकरूप होतो. एकरूप झाल्याच्या नंतर त्याला त्या परमात्म्याची जाणीव होते, म्हणजे तो त्याच्या स्वस्वरूपाला मिळून जातो. तर तसं म्हटलं तर कसं नाही का. तर सद्गुरू काय करतात, आपल्याला नाम देतात, आपण सांगितल्याप्रमाणे नाम देतात. त्या नामाचं चिंतन इतकं करून घेतात की त्या आपण आपला जो हा देहभाव आहे ना, तर तो देहभाव सोडून आपल्याला त्या परमात्म्या, म्हणजे फक्त त्या परमात्म्याशी एकरूप कसं होईल तर याची जाणीव करून देतात ते. तर मग आपला हा देहभावच गेला पाहिजे, नाही का. तर एक ठिकाणी माऊली म्हणतात की भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य म्हणत उतले, आणि मग आत्मस्वरूपी घातले हरवून या. मागच्या वेळेस मला वाटतं ही ओवीवर थोडं प्रवचन मांडण्याचा प्रयत्न केला होता की भ्रांतीपासून, म्हणजे आता आपल्याला हे आपण एक मनुष्य आहोत, नाही का, ही भ्रांती मनाला पडलेली आहे आणि ते भ्रांती घालवायचं काम सद्गुरू करतात. तर ते कसं, तर भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, म्हणजे गुरुवाक्य देतात आणि त्याने ते मन धुतलं जातं आणि मग त्यावेळेस कुठेतरी आपण आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. आणि मग ते असं आत्मस्वरूप प्राप्त झाल्याच्या नंतर मग जे काही आपले अहंकार, म्हणजे आता माऊली सांगत होत्या का काम क्रोध वगैरे हे आपल्या मनात आपल्या आतमध्ये राक्षस वृत्ती हे प्रवृत्ती का, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर माया हे वगैरे अशा प्रकारचे जे अहंकार रूपी काही जे असेल ते वासना वगैरे हे सगळे ते काढून टाकण्याचं काम, म्हणजे निघून जाण्याचं काम हे नाम करतं आणि हे गुरुवाक्य करत, नाही का. मग बघा, आपण बघतोय नाही का, प्रत्येक संतांनाही गुरु करावा लागला, नामदेव महाराजांनाही करावा लागला. नामदेव महाराज तर इतके का त्यांच्या सोबत जेवायचा देव, नाही का. त्यांनी फक्त हट्ट करावा आणि देव त्यांच्या सोबत जेवावा, तरी पण त्यांना हे पण गुरु करावा लागला. आपले तुकाराम महाराजांनी स्वप्नात अनुग्रह झाला आणि त्यांना ते आत्मस्वरूपाची ओळख करून दिली, नाही का. त्यानंतर मग माऊली म्हणतात, म्हणूनच माऊली म्हणतात की मज हृदय सद्गुरू, नाही का. तर मलाही पण त्या सद्गुरूंनी आत्मज्ञानाची प्राप्ती करून दिली, निवृत्तीने दिले माझ्या हाती, नाही का. ते सगळं माझ्या हाती दिले ना. आणि मग म्हणतात त्याने तारेला हा संसार पूर. आता संसार पूर म्हणजे संसार तारला, नाही का. संसार तारला सांगितला. आता संसार म्हणजे काय हो, तर संसार म्हणजे आपण हे जो हा प्रपंच करतो त्याला संसार नाही म्हटले. माऊली संसार कशाला म्हणतात, तर हा जन्म मरणाचा जो फेरा आहे ना, याला संसार म्हणतात. आणि ह्याच संसारातून मला तारून नेलं असं माऊली सांगतात, नाही का. तर ज्याने तारेला हा संसार म्हणजे ज्यांनी मला या संसारातून मुक्त केले. आता हा संसार किती मोठा म्हटलं तर किती मोठा आहे असं जर म्हटला तर याचा अंतच लागत नाही. हे सागर जेवढं असं समुद्रासारखं एकदम अफट हा असा खूप सागर आहे,
त्या भाऊसागर अशा प्रकारचा तो संसार आहे नाही का. अं, जो 84 लक्ष योनी फिरून जो मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होतो, तर मग ह्या मनुष्य जन्मामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर फक्त या संसारातूनच सुटायला आलोय. मग हा जन्म मरणाचा फेरा नाही का, या जन्मातून त्या जन्मात जाणं, त्या जन्मातून त्या जन्मात जाणं, असं 84 लक्ष योनीमधून फिरावंच लागतंय. आणि मग नंतर मनुष्य जन्माची प्राप्ती होते. आणि ह्या मनुष्य जन्माची ज्यावेळेस प्राप्ती होते, त्यावेळेस आपल्याला सद्गुरूला शरण जाऊन मग त्यावेळेस आपण आपल्या या संसारामध्ये न अटकता मग या संसारातून बाद व्हायचंय कुठेतरी. मग हे बाद व्हायचंय ना, तर मग कुठेतरी बाद व्हायचंय ना, मग तर हे असं सद्गुरूंना शरण गेलंच पाहिजे. तर सद्गुरू शरण गेला तर तेव्हा कुठेतरी आपल्याला हा संसार आपल्याला संसारातून तारणार आहे, असं माऊली तर म्हणतात नाही का. आणि पुढे विशेष म्हणून विशेष आत्या धरू, आता विशेष आत्या धरू सांगितलं नाही का. तर कशावर आहे, तर विवेकावर विशेष आत्या धरू. आता विवेक म्हणजे काय, विवेक म्हणजे हा सर्वांमध्ये एक बुद्धीचा हा प्रकार आहे का ज्याने माणसाला जे काही बरं वाईट आहे त्याची समज असणे म्हणजे विवेक. आणि प्रत्येकाचा विवेक जागृत असणं, जागृत हा असायलाच पाहिजे. आणि हे जागृत करण्याचं काम कोण करते, ते सद्गुरू करतात. आता आपण कितीतरी पोथ्या वाचल्या, कितीतरी ज्ञान ग्रहण केलं, कितीतरी वेद पठन केले नाही का. तर विवेक जागृत जर नसेल तर याचा काहीच फायदा होत नाही का. तर माऊली सांगतात नाही का, चहुवेदी जाणं साई शास्त्रकारांना 18 पुराणे हलसे. मग ते हरीचाच जर आपल्याला पत्ता नसेल, मग ते नुसतं फक्त ते सगळ्यांना म्हणतात नाही हरी हरी हरी, मग इकडनं हे काय म्हणतो आपण, वेदांमध्ये गेलं ते हरीच गुण गाणार, 18 पुराणात गेलं तरी ते हरीच गुण. हा हरी म्हणजे कोण हो, हरी म्हणजे कोण, मग ते पुढे सांगतात नाही का. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गा म्हणा घाले म्हणा. मग हा हरी असं आहे का तो आत्मतत्वाने नटलेला आहे. आणि मग तो सगळ्यांच्या हृदयात जीवाचे असो किंवा शिवाचे असो नाही का, ते तो सगळ्यांच्या याच्यामध्ये समानतेने नटलेला आहे. बघा आता आपण बघतोय कधी पण महादेवांची जर फोटो बघितला, मूर्ती बघितली, तर कायम त्यांचे डोळे मिटलेले दिसतात नाही का. कोणते बऱ्याच पैकी नाही का ते डोळे मिटलेलेच आपण फोटो बघतो ना. तर ते कशासाठी, तर ते सतत त्यांचं चिंतन करत असतात. चिंतन कशाच करतात, तर त्याच्या स्वतःच्या आत्मतत्वाचं चिंतन करतात नाही का. रामकृष्ण वाचा भाऊ हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. काय सांगतात ते, आत्मा जो शिवाचा राम जप नाही का. म्हणजे आपण बघ म्हणतोय भजन करे महादेव राम पूजे सदाशिव, भजन करतात महादेव, भजन करतात, मग कोणाचं करतात, तर मग हेच सांगितलं का आत्मा जो शिवाचा राम जप, म्हणजे शिवाचाही जो राम जप आहे ना, तो आत्मरूपी. तर मग आपल्यालाही पण इथं काय करायचंय, तर आपल्यालाही ते आत्मस्वरूपाला मिळायचंय, ते सुस्वरूपाची जाणीव करून घ्यायची. आणि हे स्वरूपाची जाणीव करायची असेल तर आपल्याला सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही का. मग असं तर बघा ना, एक आता सहज आठवला म्हणून एक काय म्हणतो आपण, छोटीशी काहीतरी कथा म्हणून का होईना, पण थोडस आठवलं म्हणून सांगतो. तर एक राजा होता, तर तो काहीतरी आजाराला बळी पडला. मग त्याच्या मागे एक मुलगा होता. तर आता मुलगा अज्ञानी असल्यामुळं आणि जे कोणी ते राजाच्या दरबारात जे लोक असतात नाही का, तर ते आपल्या मुलाला राजगादीवरून हटवतील किंवा आपल्या मुलाला काही देणार नाही या भीतीनं त्यांनी त्याच्या
असलेला काय जो काही धनाचा साठा होता तो एका जागे पुरवून ठेवला आणि त्याची काहीतरी पावती म्हणून आहे नाही का, पावती म्हणून एक काहीतरी कागद कागद केला आणि कागद तो असं लपून ठेवला, असं बऱ्याच ठिकाणी लपून ठेवला त्याने. तर मग झालं काय झालं काय काय ते मुलाला माहित झालं काय असं असं आपल्या वडील म्हणजे ते थोड्या कालावधीनंतर ते राजा मृत्यू पावला. त्याच्यानंतर त्याच्यानंतर जो मुलगा होता ना त्या मुलगाने ती पावती बघितली, तर जो काही लिहून ठेवलेला जो काही होता ना तो लिहून ठेवलेला बघितला. आणि असंच नाही तर मग ते काही नातेवाईक पण त्याच्याकडे आले का, मग तुमचे वडील गेलेत आता त्यांनी काहीतरी तुम्हाला दिलंय का नाही का, असं का तसं. बरेचसे असे नातेवाईक आले, राजदरबारातले काही मोठे मोठे अधिकारी आले. झालं त्यांनी सगळ्यांना ती चिठ्ठी दाखवली, ते काय लिहिलेलं होतं ते दाखवलं. आणि मग त्याच्यात लिहिलेलं होतं असं का या टायमाला आणि या दिवशी या ठिकाणी आपल्याला तुम्हाला धन भेटेल. म्हणजे एका मंदिराचा पत्ता सांगितला आणि त्यावेळेस त्या मंदिराच्या कळसाच्या भागावर नाही का तिथं तुम्हाला ते धन सापडेल असं सांगितल्यावर नंतर तो दिवस उजाडल्याच्या नंतर सगळे जेवढे काही होते ना, जेवढे जे राजदरबारातले अधिकारी म्हणा किंवा त्या मुलाचे नातेवाईक म्हणा, राजाचे मित्र म्हणा, असे सगळे सोयरे काही जे असतील ते सगळे गोळा झाले. आणि त्या दिवशी आणि त्या नेमका वेळेच्या टायमावर ते त्या मंदिरावर गेले आणि अख्खा मंदिराचा कळस फोडला. पण त्यांना ते द्रव्य काही सापडले नाही. तिथं काय जो खजिना असेल तो काही सापडला नाही. तर मग तो का सापडला नाही, तर फक्त त्याने जे चिठ्ठी होती ती चिठ्ठीचा फक्त सरळ अर्थ घेतला. आता राजा म्हटलं तर राजा इतका मूर्ख असू शकतोय का, नाही ना, तो हुशारच असणार आहे. म्हणून त्याने ते द्रव्य त्या ठिकाणी ठेवलं नसून ते वेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं. फक्त त्याला आशय दिला का कळसाच्या बाजूला. मग ते ठेवलं होतं कुठं, तर ते ठेवलं होतं तर असं का ज्या वेळेस मंदिराचा जो कळस आहे आणि त्या मंदिराच्या कळसाना ज्यावेळेस सूर्य उगवतो ती सावली पडते. आता तो निश्चित टाइम सांगितला होता त्यांना, ती वेळ सांगितली होती. मग त्या वेळेला जिथं सावली पडेल त्याच्या खाली असं धन होता, असं तो त्याचा अर्थ होता. पण हा अर्थ कोणाला समजला नाही. तर मग एक वाट सुरू होता, असं जाणता माणूस होता. मग त्याने ती चिठ्ठी बघितली आणि ती चिठ्ठीत त्याला ते समजलं का धन कुठं नाही, इकडे तिकडे नसताना धन इकडे अशा ठिकाणी आहे. तर मग त्यावेळेस मग ज्यावेळेस ते वाट सुरू होता त्याने त्या मुलाला सांगितलं का बाबा धन आहे पण तुम्ही चुकीच्या पत्त्यावर शोधताय. आणि त्यावेळेस जे आलेले जे नातेवाईक होते ना, ते काय म्हणतात का हा आला मोठा शहाणा शिकवायला आम्हाला, का आम्ही एवढे सगळे मिळून एवढं सगळं शोधलं पण काही सापडलं नाही, हा आम्हाला मोठं शिकवत आहे. मग त्यावेळेस सांगितला का जर तुम्हाला खरंच माहित असेल तर दाखव कुठे धन. तर मग त्यावेळेस म्हणे मग मला मग पुढच्या वेळेस ह्याच टायमावर आणि ह्याच वेळेवर आणि ह्याच तारखेला तुम्हाला इथे यावं लागतं. झालं सांगितल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे सगळे आपापल्या घरी गेले आणि दुसऱ्या वर्षी त्याच टायमावर त्याच वेळेवर त्याच तारखेवर सगळे एकत्र जमा झाले. आता ज्यांनी बघितलं होतं की याच्यामध्ये काहीच नाही का, म्हणजे नाहीच आहे काही, तर मग यांनी काय केलं, फक्त आले कशासाठी तर मजा पाहण्यासाठी का खरंच हा जे काही खजिना आहे, जो काही द्रव्याचा साठा आहे तो खरंच दाखवून देतो का, यासाठी बघायला आले होते फक्त. तर मग झालं काय, ज्या वेळेस जसं त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, जसं त्या जे काही लिहून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये जशी जी प्रक्रिया सांगितली होती त्या प्रक्रियेने जेव्हा तो वाटसर जो जाणता होता त्यांनी ती प्रक्रिया केली आणि त्यावेळेस त्यांनी तो
ज्या ठिकाणी जे द्रव्य होतं ते द्रव्याचा नेमका पत्ता सांगितला आणि नेमका तिथं ते खोदायला सांगितलं आणि त्यात खरंच द्रव्य निघाले. आता जेवढे नातेवाईक आले होते, जेवढे ते जे काही दरबारातले कर्मचारी होते ते ते फक्त लांबून माझ्या बघत होते. तर त्यांना याची प्राप्ती झाली का? नाही झाली. मग तसं आपलंही तसंच झालेलं आहे का आपणही लांबून बघतोय आणि जे सद्गुरु रूपी जे आपल्याला वाटसरूप भेटतंय ना त्यांना आपण फक्त ज्याप्रमाणे जे कर्मचारी किंवा नातेवाईक जे राजे जे होते जसे त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाही का त्याप्रमाणे त्यांनी वेळात काढलं तसं आपणही असे बरेचसे सद्गुरू असतात की ते ज्ञान सांगतात पण आपण काय करतोय त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय आणि आपण आपल्याला जे जे काही आपल्याला हे त्यामध्ये दिसतंय जे हरिपाठ असो हे अभंग असो वेद असो किंवा पुराण असो आपण त्यालाच परमार्थ समजत आहे. पण मग मेन गोष्ट काय आहे जसं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं ना ते चिठ्ठी एकदम म्हणजे चिठ्ठीमध्ये असं जे एकदम लिहिलेलं आहे तसं नसून त्याचा अर्थ वेगळा आहे ना तो वेगळा अर्थ समजून देणारे सद्गुरू असतात. तर जसं त्या मुलाला जसं राजाच्या मुलाला सांगितलं ना तसं आपणही अशा सद्गुरूंना शरण गेला पाहिजे आणि त्या राजाच्या मुलासारखं झालं पाहिजे का जसं त्याने जे शोधून दिलं ना तसं सद्गुरू आपल्याला शोधून देतात का बाबा रे का तू ही गोष्ट नाही तर तू ती गोष्ट आहे. तू फक्त हा मनुष्य नसून तेव्हा तू आत्मस्वरूप आहे आणि ते भगवंत स्वरूप आहे. आत्मस्वरूप म्हणजे ते भगवंत स्वरूप आहे नाही का. तर आपल्याला कुठं जायचं नाही कुठं वनातही जायची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात नाही का न लगती सायास जावे वनांतरा सुखे तुकारा नारायण. मग आपल्याला वनातही जायची गरज नाही का. तो स्वतःहून आपल्या घरी येतो सुखे तुकारा नारायण. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर नामाचं कीर्तन साधन काही सोपे. मग नामाचं कीर्तन सांगितलं नाही का नाम आणि कीर्तन. मग ते नामाचं कीर्तन केलं पाहिजे आपण मग असे हे नाम कोणाकडून भेटतं तर ते नाम आपल्याला सद्गुरूंकडून भेटतं. मग अशांना सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे नाही का. मग आपण महाराज म्हणतात एका ठिकाणी ऐशी अशी शरण जावे नाही का किंवा ऐशी आता पदर धरा त्याने देव येईल घरा नाही का. आशनची शरण जायचं आशनचं पद करायचंय काय ज्याने देव आपलाच होणार आहे. देव आपल्या घरी येणार आहे नाही का. मग असे पदराचे त्यांनी कोण असे पदराचे त्याने संत ऋषी साधू मुनी असं नाही का असं सांगितलं. तर अशा प्रकारे तर म्हणूनच माऊली सांगतात की नाही का मद हृदय सद्गुरू. त्याचप्रमाणे एक ठिकाणी असे पण म्हणतात जाणतेने गुरु भजे तेने कृत कार्य होजे जैसे पुरसिंचने म्हणजे शाखा पल्लव संतोषते. बघा ना जाणतेने गुरु भजे सांगितलंय. आता कशासाठी गुरुचं भजन करायला सांगितलं तर जे आपल्याला जे कार्य करायचंय जे भगवंताचं कार्य करायचंय ना तर ते कृत कार्य होईल त्याने कृत कार्य होईल म्हणजे ते त्याच स्वरूपाने जे गुरुने सांगितलं त्यांच्या स्वरूपाने ते कार्य होणार आहे. तर मग पुढे म्हणतात नाही का जैसे मूळ जे शाखा पल्लव संतोष म्हणजे जसं मुळाला पाणी घातलं जातं मुळाला पाणी घातल्यावरच झाड पण येतं नाही का. तो त्याच्या मुळाला पाणी घातलं तर त्याच्या फांद्या फुलतात ना. मग तसं सद्गुरू आपल्या मुळाशी पाणी घालतात आणि आपल्याला ही परमार्थ रूपी झाड आपल्यामध्ये तयार होत नाही. तर एक ठिकाणी महाराज म्हणतात देव पावायचे गेलो देव होऊन गेलो. आता हे फक्त म्हणण्यापुरते का नाही ना म्हणण्यापुरते नाही ना. तर खरंच ही प्रक्रिया अशी का ज्यावेळेस
सद्गुरूला शरण गेलं का, म्हणजे देव जर पाहायचा असेल ना सद्गुरूंना शरण गेला पाहिजे. आणि मग सद्गुरूंना शरण गेलं, आता देव पाहावयाशी गेलं देव म्हणते. आणि ज्या वेळेस आपण खरंच देव पाहायला जातो आणि त्या सद्गुरूंच्या मार्फत देवाला पाहण्यात जातो, ते सद्गुरू आपल्यालाच देव बनवून टाकतात. आता ते कसं, तर आपल्याला आता मगाशी सांगताना म्हटलं काय, आपल्याला आपले आत्मस्वरूप दाखवून देतात नाही का. आत्मस्वरूप म्हणजे काय, ते भगवंताची प्राप्ती, भगवंत स्वरूप होणं नाही का. आता तर म्हणतो आपण हरिपाठातला पहिलाच अभंग नाही आहे बघा, देवाची द्वारे उभा क्षण भरे तेने मुक्तिचारे साधी याला. आता सांगताना काय सांगतात का, देवाची द्वारे उभा क्षण भरे आणि तेने मुक्तिचारे साधी याला. आता आम्ही दिवसभर देवळात बोंबलत हिंडत असतो, पण आम्हाला काही ती देवाची प्राप्ती झाली नाही. मग माऊली काय फक्त हे सांगते का, देवळाच्या दारात बसून राहा तुम्हाला देवाची प्राप्ती होईल, नाही. तर ते सांगतात की देवाची येद्वारे, देवाच्या दारात सांगितलं, देवळाच्या दारात नाही, देवाची येद्वारे उभा क्षणभर. किती फक्त क्षणभर, किती तर फक्त क्षणभर उभा राहायला सांगितलं, तर त्याने चार मुक्त्या प्राप्त होतात. चार मुक्त्या कोणत्या, स्वरूपता, समीपता, सलोकता, सायुज्यता. आणि हे चारही मुक्ती प्राप्त होतात. आता आपल्याला चारींची फक्त एकच नाही, एकीचीच गरज आहे, कोणती, सायुज्यता. सायुज्यता म्हणजे काय, तर देवच होऊन जाणे, देवच होऊन जाणे. तर आपल्याला एकच नाही तर असं चारही मुक्त्या आपल्याला सहज प्राप्त होतात. कशामुळे, हरिमुख्य माना. कशामुळे, हरिमुख्य माना. मग हरिमुख्य मानायचं तर मग हरी म्हणजे फक्त हरी हरी म्हणणे फक्त एवढंच आहे का, नाही. तर मग तो हरी जाणून घेतला पाहिजे पहिला. मग हे हरी जाणायचं असं तो सद्गुरूंमार्फतच होणार आहे. नाही तर फक्त ती चिठ्ठी, मगाशी सांगितल्याप्रमाणे ती चिठ्ठी घेतली, चिठ्ठी धरून बसलो आपण हरिमुख्य म्हणा, नुसतं हरी 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 म्हणत बसलं तर होणार आहे का, नाही. तर हा फक्त आपल्याला म्हणजे आपल्याला फक्त नाही का ते एक सांगितलेलं आहे, पण मग ते समजावण्याचं काम हे फक्त सद्गुरू करतात. हरी म्हणजे फक्त आता एकच जर बोललो आपण का, हरे हरी म्हणत बसणार, म्हणजे बरेचसे आता संत सांगतात नाही का, आता संत सांगतात म्हणजे ती वाणी खोटी का, नाही हो, नाही नाही. तर आता प्रत्येक साधू संत म्हणतात ती हरिमुखे म्हणा, आता माऊली म्हणतात ती, त्याच्यानंतर हरी हरी तुम्ही म्हणाले सकाळ, असे बरेचसे संत म्हणतात नाही का. मग ते हरीचा अर्थ आपण फक्त एकच लावून धरायचं का, नाही. तर मग तो हरी म्हणजे काय, हरीचा आपल्याला ओळख करून घेतली पाहिजे बघा. आता सहज आपण म्हणतो रामकृष्ण हरी, प्रत्येकाला आलिंगन प्रत्येकाला वंदन करताना काय म्हणतो आपण, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपल्याला रामाचा पत्ता आहे, रामाचे आई वडील माहित आहेत, रामाचं कुळ माहित आहे, कृष्णाचंही तसंच कुळ माहित आहे आपल्याला, आई वडील माहित आहे. पण हा हरी कोण आहे, हा हरी कोण आहे का त्याचा आपल्याला आई वडील माहित नाही, तो आहे कोण, तो कसा आहे, काय आहे तो, हेच माहित नाही आपल्याला. आता आपण सर त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला आपण हरी म्हणून संबोधतो, त्याच्यानंतर परत श्रीकृष्णालाही पण हरी म्हणून संबोधतो. त्याच्यानंतर असं नाही का आपण त्यांना हरी म्हणतो, पण मग हा हरी कोण आहे, हा नेमका असं माहित आहे का, स्पष्ट माहित आहे का, नाही. तर मग अशी मी सांगितलं एक हरी आत्मा नाही का, ते आत्मस्वरूपच म्हणजे हरी नाही का. म्हणजे आपण सगळे पण हरीच आहोत, पण आपल्याला पडली भ्रांती, त्यामुळे आपल्याला या हरीची ओळखच होत नाही. म्हणून या हरीची ओळख करून घ्यायची असेल तर सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आणि अशा सद्गुरूंना शरण गेलं का त्या हरीची प्राप्ती आपल्याला म्हणजे हरीची प्राप्ती आपल्याला होणारच आहे नाही का. त्यानंतर मग माऊली म्हणतात नाही का, हृदय सद्गुरू. आता हृदय सद्गुरू म्हणजे सांगितलं नाही का, मग कशासाठी सांगितलं ते नाही का. बघा आपण आता इतकं बोलून झालं नाही का, तर नुसतं सद्गुरू. आता ऐकणारे म्हणशील काय येत नाही, काय चालवलंय नुसतं सद्गुरू नाही का.
आता प्रवचन प्रवचन म्हटलं तर प्रवचन म्हणजे काय? तर प्रवचन म्हणजे असं काय असं आहे का काही असं का काहीतरी आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होईल बा याच्यामधून? नाही. जे प्रवचन करणारे आहेत ना, प्रवचन करणारे किंवा कीर्तन करणारे, हे फक्त सद्गुरूंचा एक संदेश सद्गुरू किंवा संतांचा जो काही संदेश असेल ना, फक्त तो घेऊन हिंडतात आणि गावोगावी वाटतात. म्हणजे आपण एक ते गावामध्ये नाही का ते ढोल ताशा वाजून ते काहीतरी दवंडी पेट दवंडी देतात बघा. तो दवंडी देणारा एक असं कीर्तनकाराला दवंडी देणारा असं म्हणू शकतो. कारण की काय आहे, आपल्याला जो सद्गुरूंचा विचार आहे, जो आपल्या सद्गुरूंचा विचार आहे, जो आपल्या संतांचा जो विचार आहे ना, तो फक्त आपल्या जनमानसां जनमानसांपर्यंत पोहोचवायचा असतोय. आता बरेचसे झाले काय, तर बऱ्याच ठिकाणी असं झालंय का हे प्रवचनांना आणि कीर्तनाला वेगळंच काहीतरी रूप रूप दिलं गेलेलं आहे. आता बघा बरेचसे कीर्तने नुसतं फक्त काहीतरी मनोरंजनाचं साधन म्हणून त्याकडे बघता येते नाही का? तर हे असं न झालं पाहिजे नाही का? असं न झालं पाहिजे. कारण की काय आहे तर हे आपलं सद्गुरूंचा जो आपल्या जो संतांचा त्यांनी एवढं इतकं कार्य करून ठेवलं, इतकं कार्य करून ठेवलं का ते जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांची तर कीर्ती राहणारच आहे. पण मग ते कार्य केलेलं आहे ना, ते कार्य ते राहिलं बाजूलाच आणि हे बाकीचे जे आहे ना, बाकीच्यांनी असा तो परमार्थच वेगळा करून ठेवलेला आहे. फक्त कीर्तन करायचे आणि कीर्तनाला फक्त मनोरंजनाचं साधन द्यायचं आणि ते अ, जो काही जो काही जो काही अ, पुराणा म्हणजे जो परमार्थाचा जो विषय आहे, त्या विषयाला आपल्यापासून आपल्याला अलिप्त करून ठेवलेलं आहे, नाही का? मग असं जर होत राहिलं, तर आपल्याला परमार्थाची कधीच प्राप्ती होणार नाही. जे जे काही चाललंय म्हणून चाललंय असंच सगळं होत राहील. का? कीर्तन चाललंय, प्रवचन चाललंय, भागवत चाललंय, कथा चालल्याती. पण मग परिवर्तन काहीच नाही ना. मग हे परिवर्तन होण्यासाठी काय करायचं? त्यासाठी सांगितलं का सद्गुरू सद्गुरू अ, सद्गुरूंना शरण झाले. तर सद्गुरूंना शरण जाणे सांगितलं नाही का? सद्गुरू मग ते सांगितल्याप्रमाणे तेच की अ, सद्गुरू वाचून सापडेना सोय. दुसरं काय आहे नाही का? सद्गुरू वाचून सापडेना किती किती काही केलं तरी नाही का? जसं कुठेतरी जायचं असेल तर वाट माहीत पाहिजे किंवा वाट दाखवणारं कोणीतरी पाहिजे. तसं आपल्याला परमार्थात चालत असताना आपल्या ते परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला कोणीतरी वाटसरू पाहिजेच नाही का? नाहीतर तो पत्ता तरी पाहिजे माहीत पाहिजे. आणि हा पत्ता काही सहजासहजी सापडत नाही. कितीतरी वाटा रस्ते चुकणार, कितीतरी वळणाला आपल्याला काहीतरी म्हणजे अडचणी अडचणी येणार. मग त्यामुळं इतकं अवघड जाण्यापेक्षा आपल्याला काय सद्गुरू म्हणजे मार्ग दाखवणार कोणीतरी पाहिजे. मग असा मार्ग दाखवणारा आपल्याला सद्गुरू आपल्या आयुष्यात करून घेतला पाहिजे. आता हेच हेच सांगता माऊली माऊली तेच सांगताय. बघा हरिपाठातही बरेचसे पुरावे तेच सांगता नाही का? आता साधुबोध झाला तो नुरून येठेला, ठाईचा मुराला अनुभव. आता हे काय सांगताय का ज्यावेळेस साधुबोध झाला त्यावेळेस साधुबोध झाला नुरून ठेवला ठाईचा मुराला अनुभव. म्हणजे ज्यावेळेस साधुबोध झाला त्यावेळेसच आपल्याला तो अनुभव कळला जातोय. का त्या बोधातच एवढी ताकद असते की तो बोधच तो असते का का रे बाबा तर तू हे नसून तर तू ते आहे नाही का? तो बोधच असं आहे का का तू हे नाही तू ते आहेस नाही का? कापुराच्या वाती उजळत होते छायेचं समाप्ती झाले. आता जसे कापुराला जसा अग्नी पेटवतो ना, तर तिची जी वात असते ना वात पेटवले का तो कापूर कुठं जातो काहीच पत्ता लागत नाही. फक्त त्याचा निशाणा असते पण मग तो कापूरच राहत नाही नाही का? तसं तसंच साधुबोधाने काय होतं तर माणसाचा
माणूस पण म्हणजे माणसाचं जे देह तत्व आहे ते राहतं, फक्त खाली फक्त परमात्म तत्व शिल्लक राहतं फक्त. आणि असं असं म्हणजे असं काहीच उरत नाही नाही का त्याचं त्याचं म्हणजे त्याचा बी देहभाव राहत नाही, फक्त तो परमात्मा तत्व म्हणून शिल्लक राहतो. आणि असंच त्यानंतर पुढे जर बघितलं आपण आता म्हणजे प्रत्येक संतांनी सद्गुरू केले, सद्गुरूंच्या मार्फत त्यांनाही पण ज्ञान प्राप्त झालं, त्याचप्रमाणे आपणही ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि आता बोलायलाही माझ्याकडे काही नाहीये, पण मग जसं ते बोलून घेतो तसं बोलतोय. बघा आता ते बरेचसे नाही का, आता हे दगदगीचं जीवन आहे, दगदगीच्या जीवनामध्ये सगळं बघून हे करावं, म्हणजे सगळं बघून हे परमार्थ करावं लागतं आणि आपला प्रपंचही सांभाळावं लागतं त्या हिशोबाने. आता बरेचसे दिवस मलाही पण काही असं काय म्हणजे असं हे आपण हे परमार्थ रूपी काही कार्य करायला भेटलेलं नाहीये. बरेचसे म्हणजे आता आहे दररोज हे आपल्याकडं रोज रोज आपल्याला प्रवचन ऑनलाईन प्रवचन दिसतात. बरेचसे चांगले चांगले महाराज असतात, बरेचसे ज्ञानप्राप्त महाराज असतात की ते आपल्याला दररोज ज्ञान सांगत असतात. आता मी तर काय मी माझं पहा, मला काय थोडंपण पायाचे वाहन पाहायचं बरे. आता मला तर त्यांच्या इतकं तर माहीतच नाही का. मी एक पामर आहे नाही का. मला मला काय छान पण मला काय मोठे पण नाही का. ते तुम्हाला म्हणजे बरेचसे महात्मा ते तुम्हाला चांगलं चांगलं खूपच म्हणजे खूपच असं मोठा प्रसाद तुम्हाला देतात. माझ्याकडून काही नाही, पण मग जेवढं काही बोलता आलं तसं बोलून तुम्हाला थोडक्यात काहीतरी थोडं मोठं सांगण्याचा प्रयत्न केला. सांगून ते मन जुळ बोलत तसे वाणी शिकवतात आणि वेगळाच. आता शिकवणार वेगळाच आहे, फक्त बोलणार हे काहीतरी आहे नाही का. ते तत्व थोडं वेगळंच आहे नाही का. ते तत्व बोलतंय, पण तुम्हाला दिसतंय समोर का हा कोणीतरी सागर महाराज आहे, हे या ठिकाणचा आहे आणि ते तुम्हाला काहीतरी सांगते नाही का. आता ते तत्व बोलून घेणार आहे, तत्व वेगळंच आहे. ते बोलवतंय आणि हे काहीतरी बोलते. आता अशीच प्राप्ती ते सद्गुरूंनी मला माझ्या 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 आत्मस्वरूपाची प्राप्ती करून दिली. म्हणून मी पण माऊलींसारखंच म्हणणार आहे, काम जर हृदयी सद्गुरू त्याने तारेला हा संसार करू, म्हणून विशेष वाक्य धरू विवेकावर आहे. मलाही माझ्या सद्गुरूंनी हा संसार आहे ना, हा तारून देण्याचं काम केलं. म्हणून जसं माऊलींनी त्यांच्या सद्गुरूंना त्यांच्या हृदयात ठेवलं ना, तसंच मी माझ्या सद्गुरूंना माझ्या हृदयात आदरपूर्वक ठेवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे नाही का, जसं माऊली म्हणतात की विशेष विशेष आत्या धरू विवेकावर आहे. म्हणजे त्या जे विवेक आहे ना, ते विवेक प्राप्त करून दिलं. तर तसंच माझंही विवेक जागृत करून देण्याचं काम माझ्या सद्गुरूंनी केलं. आता सांगायला तर भरपूर काय नाही का. खूपच काही ना काहीतरी गोष्टी गप्पा वगैरे ते सांगू शकतो ना. पण मग काय आहे नाही का, इथं सांगायचं काय आहे, जे काही संतांनी जे सांगितलंय तेच फक्त आपल्याला पुढं सांगत राहायचंय. तर जसं संतांनी सांगितलं, सद्गुरू वाचून सापडे नसे आणि धरावे ते पाय आधी आधी. जे जे काही सद्गुरू म्हणजे सद्गुरू विना प्राप्ती नाही. ठीक आहे, अशा प्रकारे सद्गुरू होण्या प्राप्ती नाही. ते सद्गुरूंना शरण जायचं सांगितलं. मी गेलो हा सद्गुरूंना प्राप्ती नाही असे वेद देते गोय, ते पण आहे. आणि मग अशा प्रकारे नाही का सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. मी माझ्या आयुष्यात मी सद्गुरू केला. मला अनुभव आला. कापुराच्या वाती उजळलेले ज्योती खायचं समजते. तसं त्याच प्रकारे माझं
याच सगळी समाप्ती झाली. मला फक्त म्हणजे आता हे बोलते फक्त शरीर नाही का, बोलते म्हणजे हे फक्त वरचं बोलते आणि त्याच्यातलं जे तत्व आहे ते वेगळंच काहीतरी नाही का, त्या वेगळ्या तत्वाची जाणीव करून घ्यायचे. आता माझ्या पुढे ऐकणारे, आता फक्त ऐकणारे जे आहेत म्हणून ते ऐकणारे फक्त शरीरच काय नाही, ऐकणारे पण भगवंत आहेत आणि त्यांच्यातही भगवंताचा वास आहे नाही का. बघा ना, एक पाण्याची लाट असते, समुद्राच्या पाण्याची लाट असते. तर ते समुद्राचं पाण्याची लाट जेव्हा येते, तर ती लाट म्हणून फक्त लाट म्हणून येते फक्त. पण ज्यावेळेस समुद्रात जाते ना, तर समुद्रात गेल्याच्या नंतर ते अथांग समुद्र होऊन राहते. तसंच प्रकारे आपण एक लाट आहे नाही का. तर हे परमात्मा रूपी आपण एक लाट आहोत आणि ज्या वेळेस आपण जाऊ ना, तर त्यावेळेस परमात्मा रूपीच होऊन राहणार आहे. त्यामुळे ना, आल्या जन्मात आपण गुरु गुरु केला पाहिजे. गुरु करा चुकवा 84चा फेरा. तर या 84चा फेरा चुकवायचा असेल तर गुरु करावाच लागेल. सद्गुरूला शरण गेलंच पाहिजे आणि जावंच लागणार आहे नाही का. त्यांच्याशिवाय गत्यंतर नाही आपल्याला. या आयुष्य मनुष्य जन्मामध्ये आलोय, तर याचाच अर्थ कुठं जर करायचा असेल तर सद्गुरू शिवाय प्राप्ती नाही, गुरु शिवाय प्राप्त नाही. देव गुरुपाशी आहे, वारंवार सांगू काय बघा, सांगतात नाही का. मग असं ज्या वेळेस त्या देवाची प्राप्ती करण्यासाठी जर आपण त्या गुरुजवळ गेलो, तर ते आपल्याला म्हणजे देव तर दाखवून देतात, आपल्यात तर दाखवतात, पण तो फक्त आपल्यातच नसून तर आपल्या जे जिथं जावं तिथं नाही का, जिथे जातो तिथे तू माझं सांगत, म्हणजे जिथे जावं तिथे देवच आपल्याला दिसतं नाही का. फार लागणं दाट हरी दिसे. मग ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला तो हरी म्हणजे दिसतो. म्हणजे आपल्याला तो समजला का, मग त्यावेळेस आपल्याला तो समजला का, त्यावेळेस आपल्याला तो दिसू लागतो नाही का. प्रत्येक ठिकाणी म्हटलं तर कशा पण जे 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 आहे नाही का. आता आपल्याला फक्त प्रल्हादाची कथा तर माहितच असेल, सगळ्यांना माहित असेल नाही का. आता तो काय म्हणायचा का, माझा भगवंत म्हणजे त्यांच्या वडिलांना सांगताना म्हणतो का, माझा भगवंत सर्व 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 ठिकाणी आहे. मग त्याला 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 जो भूतकाळाला तो आपल्याला कळू नये का. आता जर म्हटलं गेलं तर त्याच्या आयुष्यामध्ये सद्गुरू आले होते. ते नारद मुनी म्हणून हे सद्गुरू त्यांच्या आयुष्यात आले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याला वेगळे कलाटणे दिले आणि ते कायम ते भगवंत विष्णूच्या याच्यामध्येच त्यांच्या नामस्मरणातच राहिले. आणि असं बघा ना, म्हणून प्रल्हादाला उद्धरून नेलं. असं बरेचसे. त्याच्यानंतर आपण तो वाल्यापोळी म्हणतो, वाल्यापोळीला तारून नेलं. बघा ना, किती किती पाप करणारा होता तो, पण मग तरी पण जळतीला पापे जन्मांतरीचे. बघा हे तर एकच जन्माचं होतं, आपलं किती जन्माचे असेल काय सांगता येत नाही. म्हणून जर करून जायचं असेल ना, सद्गुरू करावा लागतो. सद्गुरूंच्या चरणावर जावं लागतं आणि त्यावेळेस त्यांच्याकडून जे अनुग्रह प्राप्त होतं, नाम प्राप्त होतं, त्या नामाच्या चिंतनाने आपण त्या स्थितीला प्राप्त होतो नाही का. मग त्या स्थितीला प्राप्त होतो म्हणून गुरु करायचंय, गुरुला शरण जायचंय आणि ते गुरुंकडून आपल्या स्वरूपाची ओळख करून घेतली पाहिजे. आता बरेचसे, आता बघा ना, प्रत्येक जण म्हटलं तर असं का, बरेचसे माळा घालतात, माळ्या करतात, दिंड्या करतात, पण मग त्या आत्मबोधाची जर प्राप्ती नसेल तर काय. महाराज एक ठिकाणी म्हणतात ते बाबुळावर मुंगळी झाली जरा आयशा यांच्या वाऱ्या नाही का, असं काहीतरी प्रमाण आहे. तर मग जसं ते मुंगळ विनाकारण ते झाल्या घालत राहतो ना, मग तशा यांच्या वाऱ्या असा आपण म्हणजे म्हणायला तर म्हणू नये. पण मग खरं काय होतं, खरं जर बोललं गेलं तर मग आता हेच ना का, जर मनामध्ये त्या देवाविषयी भावच नाही, पण मग जायचं आपण आणि त्या वाऱ्या करायच्या आणि सांगायचं का, मी वारे केली. आता केली कोणा
बघायला गेले तर केली त्याने केले का नाही, ते भगवंतानेच करून घेतले. पण आपल्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळे, मी केले म्हणून म्हणू लागतो नाही का. आता बऱ्याच ठिकाणी नाही का, बरेचसे असे म्हणतात की हा आता मला मला देव माहिती आहे, मला देव कळलाय आणि मला काय गुरुची गरज, मला काय सद्गुरूची गरज, मला काय असे संतांची गरज नाही का. पण जे त्या रस्त्याने गेले ना, त्यांना त्या रस्त्याचा पत्ता माहित असतो. म्हणजे जे ठिकाणी जायचंय ना, त्या ठिकाणचा पत्ता फक्त असा जो गेलेला आहे त्यालाच माहित असतो, नाही तर दुसऱ्याला इतरांना काही माहित नसतं. त्याच्यामुळे ना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला लागतं नाही का. आता बघा प्रापंचिक जीवनात जर म्हणायला गेलो तर आपले वडील जर काही शेतकरी असेल, काही उद्योजक असतील किंवा काही काही असं त्यांचा काहीतरी पारंपरिक काही व्यवसाय असेल, तर मग त्या वडिलांच्या नंतर आपण म्हणजे वडिलांच्या पायावर पाय ठेवून त्यांचा कारभार सांभाळत असतो. तर असा कारभार सांभाळत असताना आपल्याला त्यांचे पावलावर पाऊल ठेवून चालायची गरज असते. त्यांचा तो कारभार आपल्याला शिकून घ्यावा लागतो. मग परमार्थामध्ये पण असंच आहे. परमार्थामध्ये पण असंच चालत असताना कोणाच तरी बोट धरावं लागतं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं लागतं. त्यांच्या जे रस्त्यानं ते गेले ना, त्या रस्त्यानं आपल्याला जावं लागतं. आणि म्हणून सद्गुरूंची नितांत गरज असते. बघा आता आता ठीक आहे असो शब्द सुचना बोलायला, म्हणून मला वाटतंय थांबावं का. काय हरकत नाही महाराज बोलायला. बरं एक अभंग थोडस आठवतो बोलतो थोडस. तर हरिपाठात माऊली म्हणतात ती एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरिशी करू नये येईल तुझी. मग ज्या वेळेस सद्गुरूंकडून आपण नाम घेतो ना, तर मग त्या नामाच्या अनुषंगाने आपण नाही का एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, त्यावेळेस ते नाम मनात धरलं का मग त्यावेळेस हरी करू नये तुला. हरी तुझ्या हरीला करू नाही येईल आणि तो हरी तुला तुझ्या जवळ गेला नाही का. मग काय तर ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाटे सत्याच जपे आदे. ते जपायला पाहिजे तू. ते आणि सोपं आहे ते. सोपं कसं सांगितलं रामकृष्ण तुका म्हणे सोपे आहे सर्व होनी शहाणा तो धनी घेतो येथे. बरं ठीक आहे, तो अभंग वेगळा. अभंग वेगळा म्हणून ठीक आहे. असं तुका म्हणे सोपे आहे सर्व होनी शहाणा तो धनी घेतो येतो. आता बघा ना, आता हे सगळे जर एकच सांगत असेल तर आपण वेगवेगळा विचार का करावा नाही का. तर मग हे सोपं आहे आणि हे सोपं असल्यामुळे अवघड जाण्याची गरज नाहीये मला तर वाटतंय नाही का. कितीतरी 18 पुराण वाचायचे आणि काय म्हणतो आपण 4 वेद वाचायचे, 6 शास्त्र वाचायचे, पण ते सगळ्यांचा अर्थ एकच काय होतोय तर हरी नाही का. सारा विचार हरिपाठ. मग हरीचा पाठ करायला सांगितलं तर आपल्याला म्हणजे आता हरिपाठ करायला सांगितलं, आता याच्यावरून एक येतं तर हरिपाठ करायला सांगितलं म्हणजे फक्त जो माऊलीने लिहून दिलेला जी चिठ्ठी आहे त्याच हे करत बसायचं का आपण, म्हणजे त्याचाच विस्तार करत बसायचा का. तसं ते राजाच्या मुलाला जी चिठ्ठी भेटली तशी नाही. तर ही चिठ्ठी आपल्याला कशासाठी दिली का, याच्यातलं जे सार आहे ना ते सारच आपल्याला काढून घ्यायचं. ते सार आहे ना ते सार आपण घ्यायचंय आणि बाकीचं सोडून द्यायचंय नाही का. आता माऊली म्हणतात त्रिगुण आसार निर्गुण हे सार. काय सांगितलं, त्रिगुण आसार आणि निर्गुण हे सार. आता त्रिगुण जे आहेत ना ते आसार आहे आणि सार काय आहे निर्गुण सार सांगितलं. निर्गुण म्हणजे काय, जो निराकार आहे म्हणजे तो दिसत नाही पण तो आहे.
निर्गुण हे सार असं सांगितलं नाही का? त्रिगुण आहे असं सार आणि निर्गुण हे सार, सार सार विचार हरिपाठ. जो सगळा काय जो विचार आहे तो फक्त हरिपाठ आहे नाही का? मग हरिपाठ म्हणजे काय? तर तो हरीचा आपल्या मनामध्ये जो पाठ चालला आहे तोच पाठ म्हणजे हरिपाठ सांगितला. मग हरी म्हणजे काय? तर हरी हा कोण म्हणजे मगाशी सांगताना सांगून गेलो तर आत्मरूप असलेला तो हरी. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया. तू दुर्गा म्हणजे वाया दुसरीकडे जाण्याची गरजच नाही. फक्त त्याच्याकडे लक्ष दिलं तर तरच आपले भगवंताची प्राप्ती. मग ते फक्त जाणून घेण्यासाठी आपल्याला एक तत्व दिलेलं आहे आणि ते तत्व म्हणजे सद्गुरू असलेलं. म्हणून माऊली म्हणतात की माझं हृदय तिने चालेला हा संसार. त्यासाठी सांगताय माऊली का माझं हृदय. आता ज्ञानेश्वरी वाचताना बऱ्याचशा ठिकाणी नाही का, बऱ्याचशा वेळेस आपल्याला ते सद्गुरूंचे सांगतात नाही का, बऱ्याचशा ठिकाणी सद्गुरूंचं हे. आता ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ज्ञानेश्वरी हे माऊलीने काय फक्त त्यांच्या मनानेच हे केलं का? नाही. तर मग ते श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीत गीत आहे नाही का, त्याचं निरूपण हे फक्त ज्ञानेश्वरीमध्ये. आणि ज्ञानेश्वरी हे सर्वांना सोपी करून दिले आणि म्हणून एक तरी ओवी अनुभवावी. त्यातली एक तरी ओवी जर आपण जर अनुभवली ना तर आल्या ना तर आपल्या जीवनाचा सार्थक झाला म्हणून समजा. म्हणून जी घेतलेली ओवी आहे ना ती ओवी मी माझ्या आयुष्यात अनुभवली म्हणून म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. आता मला काही येत नाही जास्त काही, पण मग जे समजलं म्हणून फक्त तेच बोलण्याचा प्रयत्न केला नाही का. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय मुढा, अति व्यर्थ त्या दगडा, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी, आणि वाचेल जो कोणी जणी त्यासी लोटांगणी. हा एक जनाबाईंचा अभंग फार सुंदर आहे. ज्ञानेश्वरी आपल्याला ज्ञानेश्वरीचं महत्त्व पटवून देणारा. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. बघा ना किती 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 छान सांगतायत जनाबाई. तर ज्याने वाचले त्याला लोटांगण घालायला म्हणतात. एवढं मोठ्या संत असून ते जरा फक्त ज्ञानेश्वरी वाचावे, ज्याने ज्ञानेश्वरी वाचली आणि त्याने ज्याने ज्ञानेश्वरी वाचली तर त्याला लोटांगण घालायला म्हणत असतं. म्हणजे एवढ्या महान संत असूनही तरी ते काय म्हणतात त्याचे त्यांना लोटांगण घालायला म्हणतात. डोळा पाहावे पंढरी. मग आता फक्त ज्ञानेश्वरी वाचून ते पंढरी आपल्याला डोळ्यासमोर दिसणार आहे का? नाही. तर काय तर हे तेच सांगितलं गेलेलं आहे का आपल्याला त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती यानेच होणार आहे, ज्ञानेश्वरीनेच होणार आहे नाही का. म्हणून आज घेताना ओवी पण ज्ञानेश्वरी मधूनच घेतली आहे. आणि काहीतरी पुरावा म्हणून नाही का, पुरावा किंवा काहीतरी सांगायचं आहे ना म्हणून ते ज्ञानेश्वरी आपल्याला समोर पाहिजे नाही का. आणि हे जीवनाचं सारच या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं गेलेलं आहे. प्रत्येक नाही का जशी आपण गीतेला नाही का सर्वोच्च ग्रंथ म्हणून समजला जातोय. तर तो कशासाठी का मानवी जीवनाचे सारच त्यामध्ये नाही का, मानवी जीवनाचे सारच त्यामध्ये. पण ते संस्कृत असल्यामुळे ते समजायला सोपे नाहीये. ते प्रत्येक जीवाला ते समजलं तर असं नाहीये ते नाही का. म्हणून सगळ्यात सोपी करून माऊलींनी हे ज्ञानेश्वरी मराठीमध्ये सांगितले, ओव्यांच्या स्वरूपात सांगितले. तर खूपच सोपी करून असं ते आपल्याला ज्ञानेश्वरी सांगितलं आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभव तरी ना एक ओवी जर अनुभवायला आली तर बस तो सुटला नाही का. मग काहीतरी एक का कोणती तरी. आता ज्यावेळेस माऊली प्रथमच नमन करताना काय म्हणतात, ओम नमो ते आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. बघा ना पहिल्यांदा सांगतात नाही का, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. काय सांगितला, नमो ते आद्या वेद प्रतिपाद्या. जे म्हणजे अशा ओंकाराला माझा नमस्कार आहे जो वेदालाही प्रतिपाद्य विषय नाही का, सर्वांचं मूळ तत्व असणारा हा ओंकार परमेश्वर नाही का, त्याला नमस्कार पहिल्यांदा करतात नाही का. आपण काय म्हणतो मग
का नाही का आपण काही कार्य करताना पहिल्यांदा काय करतो का गणपतीला आपण पहिल्यांदा प्राधान्य देतो कोणतेही कार्य करताना. तर इथं माऊली कशाला त्या ओंकाराला गणपती म्हणतात, पुढे म्हणतात देवा तुझी गणेश सकारात्मक प्रकाश म्हणून निवृत्ती दासो अवतारित. आता बघा सांगताना काय म्हटले, देवा तुझी गणेश म्हणजे त्या ओंकाराला गणपतीचं स्थान देतात. आणि त्याच्या अगोदर म्हटले जे जे स्वसंवेद्या आत्मरूपात, मग त्या रूपाला प्राप्त व्हायचं असेल तर ते स्वसंवेद्या सांगितले. मग ते स्वसंवेद्या म्हणजे काय, तर आपल्यामध्ये येणारा जाणारा तो श्वास आणि त्या श्वासामध्ये लपलेला तो साधूचा बोध आणि देवा तुझे गणेश, देवा तुझं ओंकाराला गणेश म्हणतात. ते सकलमध्ये प्रकाश म्हणजे सगळ्यांना जो सगळ्यांवर जो अंधार आहे ना त्याला प्रकाश देण्याचं काम फक्त ओंकारामध्येच आहे नाही का. आणि म्हणे निवृत्तीदास आता इथं म्हटले काय, म्हणे निवृत्तीदास. आता निवृत्ती कोण, त्यांचे मोठे बंधू नाही तर त्यांचे सद्गुरू, असे त्यांचे सद्गुरू, त्यांचे सद्गुरू म्हणून काय म्हणतात माऊली, निवृत्तीदासो म्हणजे त्या सद्गुरूंचा दास म्हणून स्वतःला म्हणून घेत होते. आता आपण बघितलं तर किती मोठे ते, किती ज्ञानाने सगळ्यात श्रेष्ठ असून तरी पण कोणाचा तरी दासत्व स्वीकारतात माऊली नाही का. म्हणून आपल्यालाही पण आपल्या आयुष्यात आपण कितीही मोठं झालं तरी आपल्याला आपल्या सद्गुरूंचं दासत्व स्वीकार करायलाच पाहिजे नाही का. आपल्या गुरूंच्या दासत्व स्वीकारायलाच पाहिजे. म्हणून माऊली सांगतात की मज हृदय सद्गुरू त्याने चालेला हा संस्कार. आता त्यांनी तर त्यांचं दासत्व तर स्वीकारलं पण त्यांच्या हृदयातही त्यांना जागा दिली, हृदयातही जागा दिली. का दिले असेल तर त्यांनी त्यांना ते जन्म मरणाच्या संसारातून सोडवलं आणि खरं म्हणजे विवेक जागृत केला आणि अशामुळे मी माझ्या सद्गुरूंना माझ्या हृदयात स्थान दिलं. आता तेच मी माझं म्हणजे जसे माऊलीने सांगितलं तसं मी म्हणतो की माझं हृदय सद्गुरू. आता माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा केली, मलाही खरं परमार्थ ते आता हे इकडं तिकडं भटकत होतं ते कुठंतरी धरून आणलं आणि लाईनीला लावून दिलं नाही का. कसं तरी आता बरंच नाही का सांगायला ते असं काय बरेचसे इकडं तिकडं भरकटणारे जीव आणि ते कुठेतरी त्याला योग्य रस्ता दाखवून दिला आणि त्या योग्य रस्त्याने गेल्यामुळं म्हणून माझं हृदय सद्गुरू तिने चालेला हा संसार करून आणि मग म्हणून विशेष वाचा धरू विवेकावर. एवढं बोलून टाइम तर होत आले 2-3 मिनिटं राहिलेले, पण मग तरी पण एवढं बोलून मी सेवा थांबवतो. चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफी करावी, कारण की मी अजून अज्ञानच आहे, अजूनही अज्ञानातच आहे. पण मग ते तुम्ही संत माय बाप कृपावंत नाही का, आणि त्यामुळं मग मी काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय. आता तुमची कृपा आहे म्हणूनच मी बोलतोय, नाही तर मला काही येत नाही, काही नाही. असो शिकवतात आणि वेगळाचे असे अशाप्रमाणे तुम्ही संत माय बाप तुम्ही कृपावंत ते. आता मी काय पती ते काय केलते काय केलते वाहन तुमची नाही का. त्या अशा प्रकारे तुम्ही जे काही असेल ते थोडस गोड मानून घ्यावं. आणि माझं चुकलं असेलच मला माहितच आहे, पण मग तरी पण मोठ्या मनाने क्षमा करावी. थोडस मलाही पण अजूनही पुढे म्हणजे अजून पुढे जायचंय, पण मग सगळं क्षणोक्षणी तुमचे साथ असून द्यावा अशी माझी विनंती तुमच्यावर. आणि सेवेला पूर्णविराम. रामकृष्ण हरी. पुंडलिक देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ भगवान की. रामकृष्ण हरी. महाराज पसायदान घेताय का दुसऱ्या कोणाला सांगू? ठीक आहे सांगा ना. बरं कोण घेतंय पसायदान? पटकन घ्या. महाराज घेताय का? प्रदीप कुमार महाराज पसायदान घ्या.
घेऊ का मग? रामकृष्ण हरी महाराज. हा. घ्या घ्या. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे बसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांची दुरितांचे ते वीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो तो झेल वांचिल तो ते लाव प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवर्त भू मंडळी भेट तुया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापदीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे सुखू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईनी ती लोकी भजी जो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपि जीविजे विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय हो वेजी एतपने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वर ज्ञान देव सुखिया झाला येणे वर ज्ञान देव सुखिया झाला येणे वर ज्ञान देव सुखिया झाला कुंडलिकावरती हरिविठ्ठल पंढरीनाथ